आत्ता आपण बघूया की जे एक 55 वर्षाचे जे जळगावचे गृहस्थ आहेत ते जळगाववरून पुण्याला आले आहेत, त्यांना तोंडात जे प्रॉब्लेम होतं ते दाखवण्यासाठी. ज्यावेळेस आपण तोंड बघितलं तर त्यांचा हा फोटो आहे. हे जर बघितलं तर हे दात आहेत, हे ओठ आहे, हा गाल आहे आणि ही जी आहे ही जखम आहे. इकडच्या साईडला बघितलं तर आपल्याला तशी ती जखम दिसत नाही, पण इकडं ती जखम दिसते. याला कॅन्सरची ग्रोथ म्हणतात आणि खास करून ते जळगाववरून पुण्याला आले आहेत, कारण त्यांची अपेक्षा आहे की माझ्या खाण्यापिण्या, बोलण्यात आणि दिसण्यात सुद्धा काही फरक नाही पडला पाहिजे यासाठी. तर अशा कंडिशनमध्ये आपण काय करतो, तर ऑलरेडी त्यांची बायोप्सी झालेली आहे, त्याच्यात कॅन्सर हे प्रूव्ह झालेलं आहे. सिटी स्कॅन सुद्धा झालेला आहे आणि त्या सिटी स्कॅनमध्ये ती ही जबड्यावरून जखम आलेली आहे, पण हाडामध्ये गेलेलं नाही हे दिसतंय. तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला जबड्याचं पूर्ण हाड काढायची गरज नसते. फक्त एक रिम व्यवस्थित काढली तरी ती सफिशियंट होते, जेणेकरून पेशंटची जॉ लाईन मेंटेन होते आणि त्याच्यात दिसण्यात काही प्रॉब्लेम येत नाही. मार्जिन्स व्यवस्थित घेतल्या जातात आणि हातावरची त्वचा घेऊन जो गाल आणि जबड्याचा पार्ट आहे तो बनवला जातो, ज्याला आपण फ्री रेडियल फोराम फ्लॅप म्हणतो. असं जर ऑपरेशन आपण केलं, प्रोलाईफमध्ये असे ऑपरेशन खूप रेग्युलरली केले जातात. त्यासाठीच ऑल ओव्हर महाराष्ट्रातून पेशंट येतात. ज्या पद्धतीने मी सांगितलं असं जर आपण ऑपरेशन केलं तर पेशंटच्या खाण्यापिण्या, बोलण्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं दिसण्यात सुद्धा काही फरक पडत नाही.